शिवाजी महाराज या महिलांना चूल व मूल या संकल्पनेच्या दगडातून बाहेर काढून शिक्षणाचा खरा जन्मी मार्ग दाखवला ते सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले. भारताचे संविधान लिहिण्यासाठी मला फारसे कष्टच पडले नाही, कारण माझ्यासमोर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य होतं असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या सर्व महापुरुषांना, महामातांना, महामानवांना माझे त्रिवार अभिवादन, त्रिवार अभिवादन, त्रिवार अभिवादन. जाधवांची कन्या भोसल्याची सून, जाधवांची कन्या भोसल्याची सून, शुभाची माता भाग्य कोणते अजून, शुभाची माता भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते, लक्ष देऊ नाही का मी जिजाऊ बोलते, लक्ष देऊ नाही का मी जिजाऊ बोलते. ओळखलं का मला? हो, बरोबर ओळखलं. जिला तुम्ही इतिहासातील राजमाता, राष्ट्रमाता, माँसाहेब असे संबोधतात ती आज तुमच्या समोर उभी आहे. भूतकाळातील जिजाऊंचे मन भल्याबुऱ्या प्रसंगाने अगदी गरवरून येते. पूर्वीचे दिवस झारखंडासमोर यायला लागतात. शिव जन्मापूर्वीचा महाराष्ट्र जर तुम्ही वाचला असेल तर तुमच्या लक्षात येईल महाराष्ट्रात सुमारे 400 वर्ष स्वराज्य नव्हते. निजामशाही, आदिलशाही, जुलूम, अन्याय, अत्याचार करत होती. रयतेला सण उत्सव करणे धोक्याचे झाले होते. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. सगळीकडे अन्याय माजला होता, सगळीकडे अंधाधुंदी माजली होती. जरा विचार करून बघा, समजा वीज नसती, रस्ते नसते, फोन नसते, वर्तमानपत्र नसती, नुसती कल्पना केली तरी आपल्याला ती सहन होत नाही. पण त्या काही सर्व नसतानाही माणसं आनंदाने जगत होती. सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत, सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत ती राबत होती. अन्याय अत्याचाराशी झगडत होती. परकीय शत्रूंचे आक्रमण, भयान काळ रात्र तेथे थैमान घालत होती. अशी सर्व भयान परिस्थिती असतानाही तरी कोणी आत्महत्या केली नाही, कोणी विष प्यायले नाही, कोणी जाळून घेतले नाही, कोणी खून, मारामारी, चोऱ्या केल्या नाही. माणसं जगत होती, लढत होती, लढता लढता मरत होती. पण काय चाललंय या कलियुगात? आजच्या आया बघितल्या तर आपल्याला कळून येईल. थोडं जरी मुलाला खर्चटलं तरी त्याला खूप खूप जगतात. बाळा येथे जाऊ नको, कोठे आहेस, काय करतोयस, भलतेच लाड चालले. पण मी शिवरायांना राजवाड्यात बसून ठेवलं नाही. त्यांना भीम, अर्जुन, श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगत होते. थोर संतांची माहिती सांगितली. युद्धनीतीचे डावपेच शिकवलं. सामान्य जनतेस मिसायला शिकवलं. शिवरायांनी स्वराज्य निर्माण केला, पण ते सर्वांना सोबतीला घेऊन, सर्व जाती धर्मातील लोकांना सोबतीला घेऊन. शिवरायांनी कधी कोणाला जात विचारली नाही. तू स्वराज्यासाठी काय करशील हाच प्रश्न विचारायचे. मुलांवर पहिला संस्कार आईच्या गर्भात होतो. श्रीकृष्ण जेव्हा सुभद्रेला चक्रुहात कसे शिरायचे ते सांगत होता तेव्हा ऐकता ऐकता सुभद्रा झोपली गेली. जाण्याचा तर मार्ग ऐकला, पण चक्रुहात लढून बाहेर कसे पडायचे